तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या डिमांडवर मी आणखी एक आपला रेल्वेचा व्हिडिओ आणलेला आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे खोपरी रोडवर. या ठिकाणी बघू शकता मागं पण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि या साईडला पण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. मित्रांनो, हा जो रोड आहे हा खोपडी जातो आणि हा आपला दाऱ्या साईडला जातो. आणि हे तुम्ही बघू शकता, हे रोडवरला कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. या ठिकाणी पूल राहणार आहे मित्रांनो. या साईडला पण चालूच आहे, JCB वगैरे चालूच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही जर का मित्रांनो चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. मित्रांनो, आपण आता जाऊया या मागच्या दिशेने. या मोठा पूल बांधलेला आहे मित्रांनो, ते तुम्हाला दाखवणार आहे कसा आहे काय. तुम्ही चला मग आपण तिथेच भेटूया स्पॉटवर. भावांनो, मी त्याआधी एका जणाला विचारलं हा रोड कुठं जातो. मित्रांनो, तो सांगत होता इथून डायरेक्ट वडसा जातो म्हणून. या ठिकाणी बघू शकता हे काही अशा प्रकारे हा पण रोड चालू झालेला आहे. आणि चला तुम्हाला समोर जातोच आता. चला तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी काय कसं आहे. तर जाऊया. तर चला मग. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे. वरतून ट्रेन जाणार आहे. भावांनो, ही गाडी येत आहे, ही आपल्या दारावरून येत आहे. आता आपण जाऊया इकडं. तर भावांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता इथे काही अशा प्रकारे पुलाचं साहित्य या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे काहीच अशा प्रकारे आहे मित्रांनो. या साईडला तुम्ही बघू शकता अशा 4 हे आणून ठेवलेले आहे. या ठिकाणी असं एकमेकाला जॉईंट करून त्या ठिकाणी ठेवायचं काम करते पुलावर. मागच्या साईडला पूल पण बांधलेला आहे मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बांधला. तर भावांनो, या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी बोर्ड लागून आहे मित्रांनो. इथं माणसाला जायची मनाई आहे काही अशा प्रकारे, कारण की समोर खूप मोठा खड्डा आहे मित्रांनो. या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा असा खड्डा आहे मित्रांनो. या ठिकाणी पाणी वगैरे साचलेलं आहे खड्ड्यामध्ये. भावांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे असा पूल आहे मित्रांनो. अजूनही काम चालूच आहे पुलाचं. काही अशा प्रकारे काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. भावांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारे छोटूसा नाला गेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पूल बांधलेला आहे मित्रांनो. इथे कंस्ट्रक्शनचं काम चालूच आहे मित्रांनो. हा जो नाला आहे मित्रांनो, हा समोर कुंभारखिनीच्या धरणामधून जो नाला आहे तो त्यांना हा अटॅच झालेला आहे. काही अशा प्रकारे मी आता दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता काही अशा प्रकारे पूल आहे मित्रांनो. हा खूप मोठा पूल राहणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. भावांनो, या काकांनी सांगितलं मला की हा जो पूल आहे मित्रांनो हा खूप मोठा पूल राहणार आहे, कारण की हे जे आहे मित्रांनो आपला कुंभारखिनीचं धरण ते मित्रांनो या पुलाशी आपल्या दारव्याशी कनेक्ट आहे मित्रांनो. काही अशा प्रकारे त्याच्यामुळं मित्रांनो हा खूप मोठा पूल राहणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आहे. चला तुम्हाला जवळून दाखवतो मित्रांनो. असं काहीसं काम चालू आहे वरचं. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. या साईडला पण आहे आणि थोडं इथचं काम बाकी आहे मित्रांनो. हे लवकरच पूर्ण होईल. नवीन अपडेट तुम्हाला देतच राहील मी. तुम्हाला तर माहीतच असेल काही अशा प्रकारे आपण नवीन अपडेट आणत असतो आपल्या चॅनलवरती. भावांनो, या ठिकाणी पुलाचं काम चालू असल्याच्या कारणानं या ठिकाणी मित्रांनो खूप धूळ उडते. त्याच्यामुळे या ठिकाणी टँकर वगैरे भरून त्या ठिकाणी पाणी टाकण्याचं या ठिकाणी काम करते मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जनरेटर आणलेला आहे मित्रांनो. लाईन वगैरे नसल्याच्यानं या ठिकाणी असं चालते. भावांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे हे आपल्या धरणाचं पाणी आहे. कुंभारखिनीच्या धरणाचं खूप शुद्ध पाणी आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे पूल आहे. पुलाचं काम या ठिकाणी चालूच आहे मित्रांनो. खूप मोठा असा नाला आहे. नाला म्हणता नाही येईल, कारण की आपल्या धरणातून पाणी आलेलं आहे. या ठिकाणी खूप उंच असा या ठिकाणी पूल बनवण्यात आला मित्रांनो रेल्वेचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मित्रांनो एवढंच होतं. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय श्रीराम.